जन्मतारखेनुसार वेगवेगळी प्रकृती असते का? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर आपली मूळ जी प्रकृती आहे ती अर्थातच आपल्या आईवडिलांच्या जेनेटिक्समधनं ठरत असते आणि ती काही तुमचा जन्म किंवा कन्सेप्शन कुठल्या महिन्यात झालंय किंवा कुठल्या ऋतूत झालंय याने चेंज होत नसते. पण त्या सीझन्सचा आपल्यावर काही इफेक्ट होतो का आणि मूळ प्रकृतीच्या एक्सप्रेशनमध्ये काही फरक पडतो का? तर नक्कीच पडतो. आता ह्याच्यात समजून घ्यायची गोष्ट ही आहे की आयुर्वेदाप्रमाणे शरीरात 7 धातू असतात: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर तुम्ही 9 महिन्याला जर 7ने डिवाइड केलं तर साधारण 6व्या महिन्यात एक धातू निर्माण होतो असं मानलं जातं. तर त्या महिन्यात जो जो सीझन आजूबाजूला होता त्या सीझनचा त्या धातूवर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ आपण जर असं घेतलं की फेब्रुवारीमध्ये जन्मलेलं मूल आहे, तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे ते जूनच्या दरम्यान ते कधीतरी कन्सिव्ह झालेलं असणार आहे. तर त्याचा मॅक्सिमम गर्भावस्थेतला काळ हा पावसाळा आणि थंडीत गेलेला असतो. त्यामुळे अर्थातच त्याच्यात वाताचं आणि कफाचं प्राधान्य हे सीझनमुळे जास्त आलेलं असतं. त्यातून तो कफ प्रकृतीचा जर आईवडिलांमुळे असेल तर त्याच्यात कफाची लक्षणं तुम्हाला खूप दिसणार. पण तोच जर पित्त प्रकृतीचा मूळची व्यक्ती असेल आणि ती या सीझनमध्ये त्याची गर्भावस्था मॅक्सिमम गेलेली असेल तर त्याचा पित्ताचे त्रास हे कम्पेअर्ड टू ज्याची गर्भधारणा उन्हाळ्यात झालेली आहे त्याच्यापेक्षा ह्याला पित्ताचे त्रास कमी होत असतात. तर अशा प्रकारे आपण जन्मतारखेनुसार साधारण 9 महिन्यात कुठले मॅक्सिमम ऋतू कव्हर झाले आणि कुठल्या प्रकारचं वातावरण होतं आणि त्या वेळेला कुठल्या कुठल्या धातूचा रिलेशन कुठल्या कुठल्या महिन्याशी आहे हे जर आपण काढलं तर आपल्याला साधारण लक्षात येतं की रक्त तयार होत असताना म्हणजे 2ऱ्या आणि 3ऱ्या महिन्यात थंडी असेल तर रक्ताचे विकार कमी होतात. रक्त तयार होत असताना उष्ण सीझन असेल तर रक्ताचे विकार जास्त होतात. असं तुम्ही तुमच्या जन्मतारखेनुसार काढून अंदाज लावू शकता. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला.